आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुढील 2 दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येणार आहे असा इशारा हवामान खात्याने दिलाय। या क्षणाची महत्त्वाची बातमी, उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2 दिवस उष्णतेची लाट येईल। तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती, तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवणार आहे। या कालावधीमध्ये किमान तापमानातही मोठी वाढ होऊन उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात रविवार नंतर पावसाचाही इशारा देण्यात आलाय। उत्तरेकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। विदर्भातील वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या 5 जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। तर राज्यातील प्रमुख शहरातील तापमान आपण पाहूयात। सोलापूरमध्ये 43.1 अंश सेल्सियस, चंद्रपुरात 43 अंश सेल्सियस, त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये 41 अंश सेल्सियस, तर नागपूरमध्ये 40 अंश सेल्सियस, पुण्यात 40 अंश सेल्सियस आणि कोल्हापुरात आजचं तापमान 39 अंश सेल्सियस आहे। तर संभाजीनगरमध्ये 38 अंश सेल्सियस, नाशिकमध्ये 36 अंश सेल्सियस आणि मुंबईमध्ये आजचं तापमान आहे 32 अंश सेल्सियस।